नमस्कार मित्रांनो, वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत आहे। मी शरद मराठे आपलं स्वागत करतो। आज मी आपल्याला आंब्याची रोपं आणि त्याची कशी छाटणी करायची या संदर्भात माहिती देणार आहे। चला तर आपण ते बघायला जाऊया। आता हे आंब्याचं रोप आहे, ह्याची कशी छाटणी करायची हे तुम्हाला सांगतो। आता हे आंब्याचं रोप कसं असतं हे बघा, हे तुम्हाला जवळून दाखवतो। हां, तर तुम्हाला आता मी त्याची छाटणी कशी करायची दाखवतो। आता हे बघा, हे जे आहे ह्याला आंब्याचा पेअर म्हणतात। हा जो पेअर आहे ह्याच्या वरती आपलं हे एवढं बोट आहे तेवढं त्याला कट करायचं असतं। म्हणजे हे इकडे हे छाटल्यावर काय होणार, हे जे इकडे पानं जी आहेत त्याच्यातून नवीन फुटवे येणार। अजून तुम्हाला दुसरं झाड मी दाखवतो। हे बघा, ह्याच्यामध्ये हे बघा, ही जी पानं एकत्र आहेत त्याला पेअर म्हणतो आपण। तर हे पेअर जे वरती 1 इंच म्हणजे ह्या पानाच्या खाली इकडे त्याला कट करायचं। हे कट केल्यावर काय होणार, वरती जाणारी त्याची वाढ थांबते आणि इकडनं त्याला नवीन फुटवे चालू होतात आणि हे तुमचं झाड त्याला ब्रांचिंग तयार होऊन छत्रीसारखा आकार येतो। आंब्याच्या झाडाला, कुठल्याही झाडाला छत्रीसारखा आकार आणणं हे खूप गरजेचं आहे। तर त्यासाठी हे तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम केलं आहे, नाहीतर काय होतं तुमची रोपं ही सगळी वेडेवाकडे वाढत जातात। तर मी तुम्हाला आता पुढे दाखवीन अजून दुसरी रोपं की जशी मी त्याची छाटणी करून कसं केलेलं आहे ते। हां, आता हे आपण एक झाड बघतोय, या झाडाकडे बघा इकडे। हे याला कितीतरी फांदे आलेले आहेत। आता हे मी मुद्दाम झाड निवडलं आहे की तुम्हाला त्याची छाटणी कशी करून दाखवायची। तर ह्याला खूप प्रत्येक पेअरला हे बघा, हे इकडे प्रत्येक पेअर आहे, त्या प्रत्येक पेअरला कितीतरी फांदे आलेले आहेत। आपल्याला एवढ्या फांद्या ठेवायच्या नसतात। किती ठेवायचे असतात तर 3 किंवा 2 ठेवायचे असतात। तर आता एक मी तुम्हाला छाटणी करून दाखवतो की कशा फांद्या कट करायच्या। आता ह्याच्यामध्ये बघा, ह्या खाली जाणाऱ्या फांद्या आहेत। तर ही खाली जाणारी जी फांदी आहे ती मी कट करतो, कारण जमिनीकडे ते गेलं नाही पाहिजे। ही पण फांदी खाली जाणारी आहे, तर त्याला मी कट केलं। थांबव। हां, ही पण खाली जाणारी फांदी आहे, तर ह्याला आपण कट केलं। ही पण वाकडी आतमध्ये येणारी फांदी आहे म्हणून कट केलं आणि आपण ह्या फक्त आता 2 फांद्या ठेवलेल्या आहेत। या पद्धतीने आता ही एक बघा, ह्याच्यामध्ये पण खाली जाणारी जी आहे ही कट केली। ही पण खाली जाते, ही फांदी पूर्ण खाली जाते, तर त्याला पण आपण कट करतोय। आता ह्याच्यामध्ये किती फांद्या राहिल्या, 1 2 3 राहिल्या। तर त्याच्यामधली ही बारीक आहे, ठीक, जाडीला कमी आहे म्हणून ती आपण कट करतोय। आणि ही पण बारीक आहे म्हणून हिला पण आपण कट करतोय। आता ही जी फांदी आहे ह्याच्यामध्ये बघा, ही खाली जाते, तर ही खाली जाणारी फांदी पण मी कट करतो। ठीक, हे आता 2 फांद्या ठेवल्या। ह्याच्यामध्ये हा पेअर आहे, हा बघा, हा पेअर असतो, इकडनं नवीन फांद्या फुटतात म्हणून आपल्याला ही पण कट करायची। तर ही कुठे कट करतो आपण, 1 इंच अशी कट करतो। अशा पद्धतीने या सगळ्या ज्या फांद्या आहेत, आता ही बघा, ही वाकली, तर आपल्याला ह्याला सरळ हे करायचं आहे। मला पेअर घ्यायचं आहे, मग ह्या पेअरला घेतली, हा इकडे पण पेअर आहे, हा इकडे पण पेअर आहे, पण मी हा इकडच्या पेअरला कट करतो म्हणजे खालून मला जास्त फांद्या सुरू होतील। परत ह्याला मी इकडे कट करतो, ह्या पेअरला कट नाही करत आहे, ह्या पेअरला पण कट नाही करत आहे, इकडे करतो, कारण मला खालून जितक्या होतील तेवढ्या जास्तीत जास्त फांद्या घ्यायच्या आहेत। परत ह्या साईडला जाणारी ही फांदी कट केली, ही काढली, म्हणजे झाड असं मोकळं होणार ह्याच्यामध्ये आणि सुटसुटीत होणार। आता बघा ह्याच्यावर किती फांद्या आहेत, ह्या बघा, 1 2 3 4 5 6 7 एवढ्या फांद्या आहेत। आता ही अशक्त फांदी आहे, बारीक आहे म्हणून ही ह्याला कट करतो। परत ह्याच्यामध्ये ही खाली जाणारी आहे म्हणून ह्याला पण कट करतो, ही पण कट करतो आणि ही पण कट करतो। आता ह्याच्यामध्ये हा ज्या पेअरला पुढे गेलेली आहे तर ती आपल्याला ही पण कट करायची आणि ही पण कट करायची। पेअरच्या वरती नेहमी लक्षात ठेवा ह्या कट करायच्या, म्हणजे काय होतं, वजन कमी झाल्यामुळे मग फांदी आपोआप वरती येते। आता ह्या फांदीला बघा, ह्यालाही तशाच पद्धतीने आहे, तर ही वरती जाणारी फांदी आहे, ह्याला मी इकडे कट मारला। परत ही फांदी, ह्या फांदीचा जो पेअर आहे त्या पेअरला मी इकडे कट घेतो, हा घेतला। ह्याला पण पेअरला इकडे मी कट घेतो
हा घेतला, ह्याला पण पेअरच्या वरती कट घेतो, हा घेतला आणि ह्याला पण पेअरच्या इकडे घेतला, हे कट झालं. आता ह्याच्यामध्ये मला ठेवायच्या किती फांद्या, तर 3च ठेवायच्या आहेत. मग मला 4 आहेत आता, तर ह्याच्यामधली मी वीक फांदी कट करणार, ती ही कट करतो. म्हणजे अशा ह्याच्यामध्ये 3 झाल्या. थांब. आता हे झाड बघा, हे मी छाटलेलं आहे. आपण सगळ्या बाजूने हे झाड बघूया. आता बघा किती मोकळं झालं आहे. मगाशी किती भरगच्च भरलेलं होतं. आता ह्या सगळ्या फांद्या आम्ही छाटलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या फांद्या छाटलेल्या आहेत आणि ह्या बघा इकडे सगळ्या फांद्या छाटलेल्या आहेत. आपण हे इकडे छाटलं आहे, हे इकडे छाटलेलं आहे आणि त्याचा सेंटर मध्य आपण हा इकडे मोकळा केलेला आहे. हा मध्य मोकळा कशासाठी, तर ह्याच्या आतमध्ये ऊन जाऊन त्याला चांगला मोहर आला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्याचं हे डेव्हलप करा आणि तुमच्या ह्यांची छाटणी करून झाडाला एक छत्रीचा आकार द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.